राष्ट्रसंत ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह मौजे केकत जळगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर. सांगा बरं, महाराष्ट्रामध्ये असा कोणचा माणूस आहे की ज्याला ज्ञानोबा राहायचं नाव माहित नाही? 750 वर्ष झालेत ना. सांगा बरं, महाराष्ट्रामध्ये असा कोणचा माणूस आहे की ज्याला माझ्या जगद्गुरु तुकोबा राहायचं नाव माहित नाही? 350 वर्ष झालेत ना. सांगा बरं, महाराष्ट्रामध्ये असा कोणचा वारकरी आहे, कोणचा माणूस आहे की ज्याला माझ्या स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांचं नाव माहित नाही? 100 वर्ष झालेत ना. सांगा बरं, महाराष्ट्रामध्ये असा कोणचा वारकरी आहे की ज्याला सद्गुरू बंकट स्वामी महाराजांचं नाव माहित नाही? 75 वर्ष झालेत ना. सांगा बरं, महाराष्ट्रामध्ये असा कोणचा माणूस आहे? महाराष्ट्रामध्ये म्हणेल मी, विदर्भामध्ये जा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये जा, मराठवाड्यामध्ये जा, आणखी पुढे नागपूरकडे जा, कुठेही जा, असा कोणचा वारकरी आहे की ज्याला बाबा भाऊंचं नाव माहित नाही? 50 वर्ष झाले ना. हा जिवंतपणा नाही, हा जिवंतपणा नाही. स्वतःसाठी जगत असाल तर मरण निश्चित आहे. समाजासाठी आणि धर्मासाठी जगत असाल तर अमरपणा निश्चित आहे. हे जगणं तसं कठीण आहे. एखाद्या वेळेला संपत्ती देता येईल, सोपं आहे, ती फक्त द्यावी लागते. एखाद्या वेळेला पद देता येईल, ते सुद्धा फक्त उतरावं लागतं. एखाद्या वेळेला जीव देणं सुद्धा सोपं आहे, तो एकदाच द्यावा लागतो. पण सबंध जीवन परमार्थासाठी समर्पित करणं हे अत्यंत कठीण आहे. काय केलं माझ्या बाबा भाऊने? बाबा भाऊने आपल्या प्रपंचाचा विचार केला नाही. आपलं सबंध जीवन या समाजासाठी आणि परमार्थासाठी समर्पित केलं. जीव देणारा माणूस एकदाच जीव देत असतो. ज्याला जीवन द्यायचं असते ना, लोक ठाई ठाई त्याचा जीव घेत असतात. मला माहित आहे बाबांचं चरित्र. ठाई ठाई जीव घेत असतात. आणि जे जीव घ्यायला तयार असतात ना, त्यांचा उद्धार करण्यासाठी त्यांचा अवतार असतो. समोरच्या माणसाने थुंकत राहावं, समोरच्या माणसाने थुंकत राहावं. समोरच्या माणसाने एकदा नाही, 10 वेळेला नाही, 20 वेळेला नाही, 108 वेळेला थुंकावं. आणि थुंकणाऱ्याच माणसाचा उद्धार करण्याची जबाबदारी ज्याने घ्यावी त्याला साधू म्हणतात. म्हणून साधूचं जीवन विचारेल मी आपल्याला, चंदन कशासाठी असतो? पावर किती सुंदर आहे सदानंद. चंदन कशासाठी असतो? चंदन तोडणाऱ्या माणसाला सुगंध देण्यासाठी असतो. ऊस कशासाठी असतो? ऊस कशासाठी असतो? ऊस पिडणाऱ्या माणसाला रस देण्यासाठी असतो. चंदन कशासाठी असतो? चंदन तोडणाऱ्या माणसाला सुगंध देण्यासाठी असतो. ऊस कशासाठी असतो? ऊस पिळणाऱ्या माणसाला रस देण्यासाठी असतो. रस देण्यासाठी असतो. सोनं कशासाठी असतं? सोनं तापवणाऱ्या माणसाला चकाकी देण्यासाठी असतं. आणि साधू कशासाठी असतात? त्रास देणाऱ्या माणसाचा उद्धार करण्यासाठी असतात. आणखी काय त्रास द्यावा महाराज लोकांनी? दोन्ही दोन टोकाचे संत आहेत हे. एका साधूचा कठोरपणाही वंदनीय आहे, एका साधूचा नम्रपणाही वंदनीय आहे.
आग लागेल तुझ्या कारखान्याला म्हटल्यावर लागली महाराज. मी खरं सांगू, भाऊ हे बापाची भूमिका आहे आणि बाबा हे माईची भूमिका आहे. बरोबर आहे ना माझं? बापाने शिकवलं पाहिजे आणि मायेने सांभाळलं पाहिजे. या परिसराला एक असा बाप भेटला, एक अशी माय भेटली की ज्या बापाने शिकवलं, छडी घेऊन शिकवलं, छडी घेऊन शिकवलं. हा असाच हा हल निघदी तोंड. तुम्हाला माहित असेल, इंदिराबाईच्या गळ्यात सुद्धा माळ घातली नाही. भाऊवर एकदा मध्ये हे आले की बा तुम्ही त्यांचं माळ घालून घ्या, ते तुम्हाला हार घालतायत. म्हटले नाही. इंदिराबाईच्या हातून सुद्धा हार न घालून देणारा एक महात्मा तो आपला बाप आहे. बाप मारत असतो आणि मारलेल्या जखमेवर मलमपट्टी करणारी माय असते. भाऊ हे बाप आहेत महाराष्ट्राचे, वारकरी संप्रदायाचे, आणि बाबा हे माय. मायसारखं प्रेम जर वारकऱ्यावर कोणी केलं असेल तर ते बाबाने केलं. सहज बोलणे हित उपदेश, करोनी सायास शिकविती. सहज बोलणे हित उपदेश, करोनी सायास शिकविती. भाऊ तुका म्हणे वत्स धेनू वेचे चित्ती, तैशे मज येती सांभाळीत बाबा. ओ काय सुंदर आहे. करोनी सायास शिकविती. भाऊ तुका म्हणे वत्स धेनू वेचे चित्ती, तैसे मज येती सांभाळीत बाबा. बरोबर. आणि म्हणून हे दोन्हीही संत, एक बाप आणि माय. तुम्ही संत माय, तुम्ही संत माय, बाबा कृपावंत. तुम्ही संत माय, तुम्ही संत माय, बाबा कृपावंत. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवान. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवान. कायमी पतित कीर्तिवान. कायमी पतित कीर्तिवान. अवतार तुम्हा, अवतार तुम्हा अवतार तुम्हा, अवतार तुम्हा धराया कर, धराया कर. राष्ट्रसंत ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह मौजे केकत जळगाव, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर.